नमस्कार मंडळी, स्वागत आहे सारिकाज किचनमध्ये। आज आपण बघणार आहात दिवाळी स्पेशल बेसन बर्फी। चला तर मग बघूया कशी बनवायची बेसन बर्फी। इथे मी कढईमध्ये अर्धी वाटी तूप गरम करायला ठेवलं आहे। त्याच्यामध्ये थोडं थोडं करून बेसन छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, आपलं बेसन थोडंसं भाजत आलेलं आहे आणि ड्राय झालं आहे। आता आणखी थोडंसं याच्यामध्ये तूप टाकून घेऊया। इथे थोडी मेहनत आपल्याला जास्त लागते बेसन भाजताना। मंद आचेवरच आपल्याला छान बेसन भाजून घ्यायचं आहे, गोल्डन कलर येईपर्यंत। बघा, छान असा कलर आलेला आहे आपल्या बेसनला। आता हे आपण बेसन परातीमध्ये काढून घेऊया। आपल्याला हाच कलर पाहिजे आहे, एकदम नॅचरल कलर येईल आपल्या बर्फीला। आपल्याला कुठलाही फूड कलर न वापरता बेसन थंड करायला ठेवलं आहे एका परातीमध्ये। आता दुसऱ्या कढईमध्ये एक मोठा चम्मच तूप टाकून रवा छान भाजून घ्यायचा आहे। मी 2 वाटी बेसनासाठी अर्धी वाटी रवा घेतला आहे, तो पण असा छान भाजून घ्यायचा आहे। बेसन बर्फीमध्ये थोडासा रवा टाकल्यामुळे दाणेदार बर्फी तयार होते, म्हणून आपल्याला थोडा रवा पण भाजून घ्यायचा आहे। आता ते मिश्रण मी सर्व कढईतच टाकणार आहे। बेसनचं आणि रवा टाकून घेतला आहे आणि हा सिक्रेट इंग्रेडियंट्स, याच्यामध्ये मी मिल्क पावडर टाकणार आहे अर्धी वाटी। त्याने आपल्या बर्फीला छान असा टेस्ट येईल। बघा, छान असं मिक्स करून घेतलं आहे। आता इथे एका पातेल्यात 1 वाटी साखर आणि पाऊण वाटी पाणी टाकून त्याचा छान पाक तयार करून घ्यायचा आहे। बघा, साखर छान अशी विरघळून तर आपण असं मिक्स करून घेऊया आणि असा कडकडीत बॉईल आला का वेलची टाकून घ्यायची आहे कुटलेली। छान असा मिक्स करून घ्यायचं। आता आपला पाक तयार झालेला आहे, बघूया आपण चेक करून। आपल्याला असा चिपचिपा एकतारी पाक पाहिजे। आपला पाक रेडी आहे। आता हे कढईमध्ये, कढई गरमच आहे, त्याच्यामध्येच सर्व मिश्रण मिक्स करून घेत आहे। आता गॅस बंद केला मी, छान असं मिक्स झालेलं आहे। आता हे फास्ट प्रोसिजर आहे याची। थालीला पटकन तूप लावून घेतलं आहे आणि हे मिश्रण याच्यामध्ये बर्फी आपल्याला थापायची आहे फास्टमध्ये, अगदी पटकन अशी बर्फी थापून घ्यायची आहे। बघा, छान अशी बर्फी थापून घेतली आहे। छान अशी प्लेन करून घ्यायचं आणि याच्यावर थोडेसे पिस्त्याचे काप टाकून घेत आहे। त्याच्यामुळे आपली बर्फी छान सुंदर दिसेल। सजावटीसाठी पिस्त्याचे काप वापरले, त्यामुळे छान आपली बर्फी दिसणार। आता थंड झालेला आहे, तर मी त्याचे काप करून घेत आहे बर्फीचे। आपण आपल्या आवडीप्रमाणे काप पाडून घ्यायचे आहे हवे तशा आकारात। बघा, छान आपली बर्फी तयार झालेली आहे। काढून बघते, बघा किती छान आपली बर्फी तयार झाली आहे। अगदी नॅचरल कलर आलेला आहे आपल्या बर्फीला, कुठलाही फूड कलर न वापरता। अगदी तोंडात टाकताच विरघळेल आणि खूप टेस्टी अशी बर्फी तयार आहे। घरी तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटली रेसिपी। बघा, किती छान बर्फी तयार झाली आहे आपली घरच्या घरीच। दिवाळी स्पेशल बर्फी। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। ही छान आपली बर्फी तयार झाली आहे, दिवाळी स्पेशल बर्फी।